राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणारी राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन योजना हे राज्यातील आयुष्यभर साहित्य, लोककला, संगीत, नाटक, लोकपरंपरा, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना जगता यावे या उदात्त हेतूने सुरू करण्यात आली आहे। परंतु याच्या अंमलबजावणीत जाचक असल्यामुळे अनेक पात्र, गरजू ज्येष्ठ कलावंत वंचित राहत आहेत। वृद्ध कलाकारांना निवड समितीसमोर प्रत्यक्ष उपस्थित राहून कला सादर करण्याची अट ही अन्यायकारक असून मानहानिकारक आहे। अनेक कलाकारांचे वय 80 वर्षांपेक्षा अधिक असून ते विविध शारीरिक व्याधी अडचणींचा सामना करीत आहेत। या अटीमुळे अनेक कामगार वंचित राहण्याची शक्यता आहे। या जाचक रद्द करण्यात याव्या अशा मागणीचे निवेदन पक्षाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष विजय आगलावे, जिल्हाध्यक्ष विलास कांबळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। हे आहे की कलावंत जे आहेत त्यांना जो शासनाचं अनुदान मिळत असतं ते याच्यापूर्वी प्रॅक्टिकली गायन करून दाखवावं असं काही नियम नव्हता आणि त्यांचे कागदपत्र पाहून त्यांना मंजूर केलं जात होतं। परंतु आता हे अशी अट काढलेली आहे की त्यांनी जे काही कलावंत आहेत त्यांनी सादर करावं आणि त्यानंतर मेरिट लिस्टनं मंजुरी देतात ते। आमचं म्हणणं असं आहे की आता जे काही कलावंत आहे ते म्हातारे झालेले आहे, त्यांचा आवाज निघत नाही, ते म्हणू शकत नाही किंवा येऊ शकत नाही, अशा कलावंत ते वंचित राहतात। त्यामुळे आमचं म्हणणं आहे की ही अट कायमस्वरूपी काढण्यात यावी, रद्द करण्यात यावी। हे निवेदन तुम्ही आज देत आहे। हां, निवेदनानंतर झालं नाही तर पुढची भूमिका काय राहील? पुढची भूमिका आम्ही कलावंतांना जागृत करील आणि त्यानंतर मग यांच्या विरोधात आंदोलन उभारू। कला मंचाच्या द्वारे जे काही म्हणजे शासनाच्या मार्फत जे काही कलावंतांना मानधन मिळत होतं त्या मानधन मिळवण्यासाठी ज्या अटी होत्या त्या अटी म्हणजे फारच म्हणजे जाचक अटी आणि कडक अटी होत्या। त्याच्यामुळं बरेचसे कलावंत हे वंचित होते। आता जे कलावंत ते वंचित राहिले नाही पाहिजे ही आमच्या पक्षाची म्हणजे भूमिका राहिली आणि आम्ही नेहमी आमची पक्षाची भूमिका आहे का जिथे गोरगरीब जनतेवर जिथे समजा अन्याय होत असेल किंवा जिथं जाचक अटी होत असेल तिथं हा आमचा पक्ष नेहमीच कार्यरत काम करत असतो आणि आंदोलन उभारतो। आणि जर का समजा शासनानं ही अट जर त्वरित म्हणजे मंजूर नाही केली किंवा रद्द नाही केली तर आम्ही समजा पुढं आंदोलन करण्यासाठी आम्ही जे काही कलावंत आहे, लायक जे कलावंत आहे त्यांना आम्ही बोलवून आम्ही पुन्हा शासन स्तरावर आम्ही विनंती अर्ज करू, पण आम्ही घेऊन आणि त्यांना न्याय मिळवून देऊ हा आमची पक्षाची ठाम भूमिका आहे।